रवी भाऊ बोला. गुजराती पोहे कसे खाऊन तरी दाखवा. वरती मागते गोडे. तर चला ड्रायव्हर भावांना आणि बोललाय त्यांना चहा वगैरे आपण घेतलेली आहे आणि रवी भाऊला पहिलाच उशीर झालेला आहे जाण्यासाठी. 8 वाजता बोलवलं होतं, 9 या ठिकाणीच वाजले. राजकोटवर निघालो होतो, डायरेक्ट असलेली येऊन गेलो एमटी. आणि माझ्यासोबत तुम्ही बघू शकता रवी दादा, आमच्यातले विजय भाऊ गेले भरून मुंबई आणि रवी भाऊ पण निघालेत. आता तुम्ही कुठं चालले हो? हैदराबाद. मिया भाई हमको बोलते मिया भाई. आता यांना 100% तर नाही बोलता येणार, पण 70% बोलता येईल की बहुतेक इस्माईल भाई भेटणार. बघूया आता काय होतं प्रवासात, कारण की आमचा ड्रायव्हरांचा प्रवास आहे ना अनपेक्षितच राहतो कायम. आपण आलोय अरविंद रोड लाईन्सला. तुम्ही ऑफिस बघू शकता आणि ड्रायव्हर बंदी सुद्धा बघू शकता. सगळे आराम करू राहिले. आणि अगोदर ही होती इथली मालक राजेंद्र कुमार राजन शेठ यांचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला आहे भावांना. आपण लगभग 2 ते 2.5 वर्षानंतर आलो. काय होतं माहिती आहे का, आपल्याला जिकडचा माल भेटेल आपण त्या साईडलाच जातो, बरोबर का नाही? असो आपल्याला माल देखील भेटलाय मित्रांनो. आपण सकाळी आलो होतो, आपली गाडी भरली आणि आपण निघालो देखील पुण्यासाठी. चला तर लवकरात लवकर जाऊया, परवा सकाळी डिलिव्हरी द्यायची आपल्याला. आपण लागलोय आता अहमदाबाद बडोदा नॅशनल हायवे, महात्मा गांधी हायवे रोडला. तुम्ही रोड बघू शकता कशा पद्धतीनं बनवलेला आहे तो. तर ड्रायव्हर भावांना योगेशला सुद्धा शूटिंगचा नाद आहे. आपण पोहोचलोय अहमदाबादच्या समोर आलोय आपण ऍक्च्युअली आता दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवेला चढणार आहोत. हे तुम्ही येथील डिझेलचा रेट देखील बघू शकता, 90 रुपये 20 पैसे. आपण काच एकदा साफ केली होती कंपनीत, परंतु काय झालं उठून घाण झाली काच. तर पूर्ण काच साफ करून घेऊया, त्यानंतर निघूया आपण मुंबई दिल्ली मेगा एक्सप्रेस हायवेवर. ड्रायव्हर भावांनो, तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांचं बॅनर वगैरे काय काढत असेल किंवा कोणत्या देवाचं जरी काढत असेल तर मी तुम्हाला एकच सांगेल, नाहीतर ते काय बोलले नव्हते आपल्याला की आमचा फोटो पुढं बी लावत फिरा म्हणून. लोखंडी पुलावर लय जोर आहे गुजरातचा. तर देखील लोखंडी पूल बनवला त्यांनी बघा मुंबई दिल्ली मेगा एक्सप्रेस हायवेवरती. दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे उतरल्यानंतर ते आपली वाट पाहत थांबत होते. रवी भाऊ अक्षरशः आपली वाट पाहत 2 तास थांबलेत. आपण आलो अहमदाबादवरनं. आणि तुम्ही कुठून आले हो? दुबई हबीबी. ही गाडी ते चालली हैदराबादला आणि आपण आज चाललो आपलं महाराष्ट्र शासन पुणा. तर ड्रायव्हर भावांनो, ही समोर दिसली का? दिसली ती 94 ओळखली का तुम्ही? कोणाची ही पिकअप? हो, रवी दादांची आहे. ते भेटले होते आपल्याला बारडोलीमध्ये, जेवण वगैरे केलंय सोबत. ते बोलले मामा चला जाऊया सापुताऱ्यापर्यंत, नंतर झोपूया तिथं. थांबलो होतो सापुताऱ्याच्या जस्ट खाली. गाड्या बघू शकता तुम्ही आपल्या. कन्हैया काठियावाडी हॉटेल आहे मित्रांनो, सापुताऱ्याच्या घाटाच्या खाली आपण या ठिकाणी थांबलो होतो. ए तो हॉटेल में रहता है क्या भाई? मराठी आता है? कुठला आहे? कळवण का? तो कळवणचा आहे. हे तर गुजरात मध्ये येतं ना? या काठियावाडी गाई का? गवळी गाई, गवळी. चला तर ड्रायव्हर भावांना टाइमपास भरपूर झालेला आहे. आता आपण निघत आहोत. सापुताऱ्याची आपल्याला लागली जागा पावती. ड्रायव्हर भावांनो, आपण सापुतारा घाटचा निघाला आलेलो आहे. ड्रायव्हर भावांनो, आपण सापुतारा घाट चढलो आहे. हे बघा सापुतारा सरकार कसं आहे नाद्या. कोणती मित्रांनो ही गाडी सांगा बरं. तर आजचं सूर्यदर्शन झालेलं आहे ड्रायव्हर भावांनो आपल्याला सापुताऱ्याच्या सर्कलवर. हे बघू शकता इथला वॉटरफॉल. पाणी बरंच असं कमी झालेलं आहे मित्रांनो, परंतु आहे एक थंड हवेचं ठिकाण आहे बरं का. आता सकाळचे 9:30 वाजलेत.
परंतु इथं असं एकदम थंड वाटतंय. एवढेच थंड आहे का गरम आहे सांग रे आपल्या प्रेक्षकांना. थंडा बाबाची सक्ती. घे की त्यांच्या पुढे घे की मला त्यांच्या गाडीचं घ्यायचं. थांब इथं. तर मित्रांनो आपण थांबलो आहे नाश्त्यासाठी सापुताऱ्यामध्ये. ही आपली गाडी आणि ही गाडी ओळखली का तुम्ही? ही गाडी जी आहे ना तर ही गाडी आहे आपल्या रविदादांची. चला आपण काय करूया, नाश्ता करायचा आहे ना, नाश्ता वगैरे करूया त्यानंतर निघूया नाशिकसाठी. आणि नाश्ता करण्यासाठी आपण थांबलो होतो सचिन फास्ट फूड मध्ये. मराठी आता आहे आपल्याला. तर मी वारंवार सांगत राहतो हाच फायदा आहे बॉर्डरला राहण्याचा. यांना गुजराती देखील येते, आदिवासी देखील येते, मराठी देखील येते. चला तर करूया नाश्ता त्यानंतर निघूया नाशिक. रवी भाऊ बोला. गुजराती पोहे कसे खाऊन तरी दाखवा. चापावर टाकलं ना हा, मग गुजराती लोकच गोड असतात. एवढेच का की आपल्याला खरंच गोड आहे का रवी भाऊ खोटं बोलले? शेंगदाणे नाही पण आपल्याकडे शेंगदाणे असतात, बटाटे पण असतात मला. शेंगदाणे काय करत पोह्याला बघितलं का बारीक शेव नाही, शेंगदाणा नाही, गुजराती पोहे गोड. आपल्याकडे बटाटा शेंगदाणे. तर ड्रायव्हर भावांनो तुम्ही स्ट्रॉबेरीचं झाड बघितलंय का? नेमकं झाडाला येतं का वेलाला येतं तुम्हाला आज मी प्रत्यक्ष दाखवणार आहे. आपण सध्या आहे स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये उभा. स्ट्रॉबेरी मला पाहिलं ना काय वाटत होतं माहितीये का, स्ट्रॉबेरी ना झाड आंब्यासारखं झाड असेल परंतु ऍक्च्युअल टरबुजासारखं वेळ जातात त्याला. हे बघू शकता टणटणीचा पाला नाही का तसला पाला या आणि त्याला स्ट्रॉबेरी लागलेलं आहे. या पद्धतीनं स्ट्रॉबेरीचं वेल लावलेलं असतं. जसं आपण टरबुजा खरबुजा लावतो ना त्याप्रमाणे मल्चिंग पेपर वरती याचं लागण होती. आपण आणि रविदादा थांबलोय स्ट्रॉबेरी घेण्यासाठी. मागे थांबलो होतो पण ते म्हातारीनं खूप रेट सांगितलाय. तर ड्रायव्हर भावांना आपण महाराष्ट्र बॉर्डरला पोहोचलोय आणि स्ट्रॉबेरी घेऊ राहिलो. या रविदादा यांनी घेतले 2 किलो आणि आपण घेतो 1 किलो. कारण आपण शरीराला जरी मोठं असलो ना तर पोट आपलं कमी हो बारीक आहे. तर ड्रायव्हर भावांनो आपण पूर्ण पोहोचलोय ओझरच्या डॅम जवळ. आणि तुम्ही बघू शकता हा डॅम ह्या सातारा. कारण आज आपल्याला खूप वेळ झालेला आहे ड्रायव्हर भावांनो, त्यामुळे आपण काय आज थांबणार नाही या डॅमवरती. कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण डॅम दाखवलेला आहे परंतु आज काय थांबणार नाही. याच ठिकाणी थांबलो होतो आपण, याच ठिकाणी. चला तर निघूया पटापट. ड्रायव्हर भावांनो आपण नाशिक मध्ये पोहोचलो आहे. आता वाजले 11 आणि कालचा गुजरातला जेवढं ऊन लागत होतं ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं नाशिकला ऊन कमी. काय वाटतं योगेश तुला, कमी आहे ना ऊन इथं? म्हणजे नाशिकला तसं पण मित्रांनो थंडी भरपूर राहते आणि ऊन देखील थोडं कमीच असतं इकडं, कारण इकडे डोंगर डांगर जास्त आहे. चला लवकरात लवकर पोहोचूया राव. आजच्या आज गाडी खाली करून देऊया. पिंडाच्या घाटात बघा टेलर कसा चढलाय आणि बघा ड्रायव्हर भावांनो त्या ड्रायव्हरच्या चेहऱ्याकडे बघा, बिचारा किती त्रासलेला आहे. आता तुम्ही हेच बोलता एवढा झालेला बघून की ड्रायव्हर पिलेला असेल, तसं काही नसतं भावांनो. गाडीचे ब्रेक देखील फेल होऊ शकतात, कंट्रोल नसेल झाली त्यामुळे त्यांना डायरेक्ट सेंटर डिवायडेडला गाडी चढवलेली आहे. आपण थांबलोय सुन्नर बायपासच्या समोर.
आणि तुम्ही हा जो वर बघताय ना, हा समृद्धीचा रोड आहे. ही आपली गाडी आणि आपल्याला इकडे जायचं, इकडे पुणा आणि या साईडला नाशिक. मस्त थंड वातावरण आहे मित्रांनो या ठिकाणी, त्यामुळं बऱ्याचशा मोठ्या गाड्या, छोट्या गाड्या, प्रायव्हेट गाड्या सर्व या ठिकाणी थांबतात. आणि इथं ऊसाचा रस वगैरे अत्यंत स्वस्त नाही म्हणते ना, पण चांगला मिळतो. आपण जेव्हा थांबलो भाऊ देखील आले ते थोडं पाठीमागे थांबली होती. काय होतंय माहितीये का, उन्हा नाही ना जरा जीवर येतंय गाडी चालवायचं. योगेश बरी का चव जरा खाऊन दाखव की आम्हाला. पण प्रॉब्लेम तो नाही. मग काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम रिलॅक्स झालं, काय काय रिलॅक्स झालं, टेन्शन नाही. असं आहे का. चला तर जेवण करतोय मित्रांनो, रवी भाऊ संघ गप्पा देखील मारतो आणि मग निघूया आपलं पुण्याला. पुढील 5 मिनिटात आपण लोकेशनला पोहोचत आहोत. आणि हे बघा या चौकात कोणतं चौक येऊ जाणे बाबा, पुण्यात आपल्याला काय माहित नाही, आपण आहे ना लोकेशनवरच चालत असतो. आणि हा बरोबर आपण बघा पुण्यात काय सिस्टम आहे. आपली गाडी आज पहिल्यांदा सेकंड फ्लोअर वरती चढणार आहे गाडी आणि लागलाय रस्ता चढणीचा. चलगतोय राणे चढदा म्हणा कसलंय मग आपण आलो होतो पहिल्या मजल्यावर, पण इथं काय खाली करायचे नाही, डायरेक्ट गाडी क्रॉसिंग करायची. आम आले ना कोल्हापूरला जाणार आहे, आपण काय जाणार नाही कोल्हापूरला, कारण की आपल्याला अर्जंट दुसरं लोडिंग मिळालंय. ते कुठं जाणार आहे ते गाडी भरायला गेल्यानंतर सांगायला चालत, तर खाली जाऊया आपण पुन्हा गाडी क्रॉसिंग साठी. आणि आजचा दिवस माळवला ड्रायव्हर भावांना आपल्याला पुण्यामध्ये हे बघा कसलं सुपर रस्ता बनवलाय हो, नंबर 1च आलाय. पण काम हा काय पण बोला राव, भारी वाटतंय असलं उतरताना चढताना. ड्रायव्हर भावांना कंपनीचे वर्कर आलेले आपली गाडी खाली करण्यासाठी. चला गाडी खाली करूया. आता वर्कर आहे मॅनेजर आहे मला काय माहिती, कंपनीचा ड्रेस दिसला त्याबद्दल बोललोय बाबा. आपली गाडी खाली झालेली आहे ना, आज आपण मुक्काम करणार आहोत पुण्यात. बाकी उद्या सकाळी इन्फॉर्मेशन देतो आपण कुठं जाणार आहोत ते. आणि आपला योगेशचा मित्र भेटलाय, तर घेऊया चहा, करूया आराम आणि रात्रीच गाडी लोड करू. भाऊ आहे का, मला कसं माहित नाही रे, मग त्याला मी तर होय जिजा साला. तर मित्रांनो आपल्याला आपण आहे जिजा आणि हे 2 साली भेटल्यात आपल्याला, एकटा सोबतच असतोय, हा एक भेटलाय आज. आपली गाडी काल संध्याकाळी खाली झाली होती, आणखीन भरायला तुम्हाला काल बोलल्याप्रमाणे आपण आपल्याला गाडी भरायला देखील जायचंय आणखी. तर चला जाऊया गाडी भरण्यासाठी. पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब आणि एक आजचं बटन नक्की दाबा. MS20 ट्रॅव्हल विथ RDM या चॅनलला. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रामकृष्ण हरी.